नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या अशा एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न काय बघू. आता पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणारे व सध्या चर्चेत असणारे कंगारू मदत केअर खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर बालमृत्यू कमी करणे याच्याशी संबंधित आहे कंगारू मदत केअर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 2 नंबरचा. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 मध्ये नक्षलवादी संघटना तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणांचे अधिकार वाढवण्यात आलेले आहेत. बेकायदा संघटनेमध्ये योगदान दिल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकले जाऊ शकते, त्यासाठी संघटनेचे सदस्य असण्याची गरज नाही. हे पण बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे. आता पुढं काय बघा, बेकायदा संघटनेकडून मदत किंवा सहकार्य मिळाल्याचे किंवा मागितल्याचा आरोप शिक्षेसाठी पुरेसा ठरेल. म्हणजे बेकायदा संघटनेकडून मदत किंवा सहकार्य मिळवल्याचा आरोप जर शिक्षेसाठी पुरेसा ठरेल आहे, म्हणजे शिक्षेसाठी तो माणूस पात्र असणार आहे. बेकायदी संघटनेच्या सभेचा प्रचार केल्याबद्दल, सदस्याला आश्रय दिल्याबद्दल तुरुंगात टाकले जाऊ शकते. हे पण बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक अ ब क ड ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. पुढचा बघा प्रश्न काय आहे. RBI समाजात दिलेले आपल्याला काय अयोग्य असणारे विधान आजपासून बरोबर 90 वर्षापूर्वी म्हणजेच 1 एप्रिल 1935 रोजी त्याची स्थापना झाली. कोणतं कमिशन? यंग हिल्टन कमिशन. कधीचं? 1926चं. यांच्या शिफारशीवरून. RBI ॲक्ट कधीचा आहे? 1934चा. या कायद्यान्वये करण्यात आली, म्हणजे RBIची स्थापना. परदेशातून उच्च विद्याभूषित होऊन मायदेशी परतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कमिशनसमोर एक महत्त्वाची साक्ष दिली होती, म्हणजे हे पण बरोबर आहे. आता पुढचा बघा प्रश्न काय. RBIची स्थापना ही सुरुवातीला खाजगी भागधारकाची बँक म्हणून झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर RBI ॲक्ट 1948 आणि तिचे राष्ट्रीयकरण. RBIचे राष्ट्रीयकरण काय? RBI ॲक्ट 1948 अन्वये राष्ट्रीयकरण करण्यात आलेले. आता ऑगस्ट 1943 मध्ये RBIचे तिसरे आणि भारतीय म्हणून पहिले गव्हर्नर कोण? CD देशमुख यांना मान मिळाला होता. म्हणजे आपल्याला विचारलंय अयोग्य, ह्याच्यामध्ये अयोग्य काय? एक पण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भारताचे कोणत्या देशासोबत राजनैतिक संबंधाला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव पूर्ण होत आहे? कोणत्या देशासोबत? तर चीन या देशासोबत राजनैतिक संबंधाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सध्या चर्चेत असणारी वंदना कटारिया. आता आपल्याला खेळ आणि त्याच्या संबंधित खेळाडू याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर वंदना कटारिया या महिला खेळाडूंनी काय केले? निवृत्ती जाहीर केली. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी? हॉकी. वंदना कटारिया हॉकी. तर पुढचा प्रश्न बघा, 6 नंबरचा. सध्या चर्चेत असणारी जिबली ॲनिमेशन. आता हे महत्त्वाचा प्रश्न. जिबली ॲनिमेशन कोणत्या देशाची आहे? तर कोणत्या देशाची? जपान या देशाची आहे. तर पुढचा प्रश्न बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्चच्या महासंचालक पूनम गुप्ता यांची काय? पूनम गुप्ता यांची RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पूनम गुप्ता यांची RBIचे काय? डेप्युटी गव्हर्नर पदासाठी निवड झाली. त्या अगोदर कुठल्या ह्याच्यामध्ये महासंचालक होत्या? नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये महासंचालक होत्या. तर पुढं बघा, ब मध्ये काय? 10 वर्षानंतर प्रथमच एका महिलेची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी मायकल पात्रा यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. म्हणजे पूनम गुप्ता यांच्या अगोदर कोण होतं? मायकल पात्रा. क बघा, देशातील अर्थ, विचार व संशोधनातील सर्वात मोठी संस्था असलेल्या NKREच्या महासंचालक असलेल्या गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य आणि 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या संयोजक म्हणून देखील त्यांना कार्यरत आहेत. याच्यामध्ये काय आपल्याला विचारलंय? बरोबर असले ते काय? वरील सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघा, आता बिमस्टेक परिषद कुठं पार पडली?
थायलंडमध्ये. कधीची? 2025ची. आणि 2022ची कुठं पडली होती? कोलंबोमध्ये. कोलंबो कुठं? श्रीलंकामध्ये. म्हणजे दोन्ही योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा. बिमस्टेक, बे ऑफ बेंगॉल, त्याचा काय फुल फॉर्म? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन या संघटनेची स्थापना बँकॉक जाहीरनाम्याद्वारे कधी करण्यात आली? बिमस्टेकची स्थापना कधी झाली? 6 जून 1997. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 10 नंबरचा प्रश्न बघा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 अमेरिकेत येणाऱ्या इतर देशांच्या मालावर रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केला. अमेरिकेने मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चीननंतरचे ते सर्वाधिक 26% टॅरिफ भारतातून येणाऱ्या आयातीवर जाहीर केले. म्हणजे चीननंतर कुठल्या भारतावर किती टक्के? 26% टॅरिफ अमेरिकेने आयातीवर आपल्या जाहीर केलेलं आहे. म्हणजे याच्यामधलं काय आपल्याला अ आणि ब योग्य आहेत. अ ब योग्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा बघा प्रश्न काय आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार खालीपैकी बरोबर नसलेले पर्याय. हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये बरोबर. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? जे बेझोस आहेत का? नाहीत. कोण आहेत? एलोन मस्क आहेत. एलोन मस्क. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? मुकेश अंबानी, रिलायन्स. भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडाल, HCL. याच्यामध्ये काय बरोबर नसले? ऑप्शन 1 नंबरचे. 12 नंबरचा प्रश्न बघा. सौरमंडळातील 8 ग्रहांपैकी अधिकृतपणे कोणत्या ग्रहाचे चंद्र सर्वात जास्त आहेत? 8 ग्रहांपैकी कोणत्या ग्रहाचे आहेत? शनीचे सर्वात जास्त आहेत. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? कुठल्या देशाच्या? नामिबियाच्या. कोणत्या पहिल्या महिला राष्ट्रपती? नेतुंबू नंदे वाह. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवाला मान्यता दिलेली आहे? किती लाखापेक्षा जास्त? 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये. कुठल्या? आपल्या महाराष्ट्र शासनाने. पुढचा प्रश्न बघा. 15 नंबरचा. मूडीजने 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे? कुठल्या संस्थेने? मूडीजने. किती टक्के? तर 7.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्राचे मुख्य कोण? आयुक्त. मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? मुख्य माहिती राहुल पांडे आहेत. राहुल पांडे. आणि पुढचं बघा. महाराष्ट्राचे 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. आता इथं मुकेश खुल्लर यांची निवड झाली, पण यांचं निधन झाल्यानंतर कोण? नितीन करीर यांची निवड झालेली. कोण? नितीन करीर. हे लक्षात ठेवा. 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर होते, पण त्यांचं आता निधन झाल्यानंतर नितीन करीर यांची निवड झालेली आहे. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन? आता हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला वेगवेगळ्या देशात जे काय ऑपरेशन भारत जो राबवत असतात त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आता म्यानमारसाठी कुठलं ऑपरेशन भारतानं राबलं होतं? ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन देवी शक्ती कुठं होतं? अफगाणिस्तानमध्ये. ऑपरेशन गंगा कुठं होतं? ऑपरेशन गंगा होतं युक्रेनमध्ये. तर पुढचं बघा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाजगी सचिव कोण आहेत? पंतप्रधान मोदी यांची खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? निधी तिवारी यांची. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न 20 नंबरचा बघा. इंद्र नौदल सराव 2025. इंद्र नौदल सराव कोणत्या देशासोबत आहे? तर रशियासोबत. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये 104 पदके जिंकून हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये प्रथम क्रमांक कोण? हरियाणा. महाराष्ट्र बघा. महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स कुठं चालते? दिल्ली येथे 2025च्या. शुभंकर काय होता? उज्ज्वला. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं? योग्य असणार आहे. योग्य काय? अ ब क ड म्हणजे वरील सर्व. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण आहे? वेताळ शेळके. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 23 नंबरचा. केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत?
कुठल्या? महाराष्ट्रातल्या. किती? 56. 2 नंबरचा ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 24 नंबरचा बघा प्रश्न. IMFच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे खालीलपैकी कोणते प्रकाशन नाही? कुठले? IMF या आंतरराष्ट्रीय संघटनेचे. इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. आता मॉनिटरिंग फंड म्हणजे काय? इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. याच्यामध्ये बघा इथं इकॉनॉमिक आहे, इथं फायनान्शियल आहे, इथं फिजिकल आहे. म्हणजे याच्यामध्ये वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हा जागतिक बँकेचा अहवाल आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. कारण हे प्रकाशन नाही, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हे प्रकाशन आहे. म्हणजे हे ऑप्शन क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. आता 25 नंबरचा प्रश्न बघा. 25 नंबरचा काय आपल्याला? जागतिक आरोग्य दिवस आणि त्याच्या थीम संदर्भात म्हणजे कोणत्या वर्षी कोणती थीम होती आपल्याला ते विचारलं आहे. 2023मध्ये कुठली थीम होती? सर्वांसाठी आरोग्य, हे पण बरोबर आहे. 2024मध्ये माझे आरोग्य माझा हक्क आणि 2025 म्हणजे निरोगी सुरुवात आशादायक भविष्य. निरोगी सुरुवात आशादायक भविष्य म्हणजे काय? 1, 2, 3 आपलं आन्सर असणार आहे. काय? 1, 2, 3 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण येथे थांबवू. तर नेक्स्ट सेशनमध्ये पुढील याच्या प्रश्न आपण कव्हर करू. तर सर्वांना धन्यवाद.